वंचित 5-6 जागेवर लढते आणि राष्ट्रवादी 4-5 जागेवर लढते. अशा पद्धतीनं झालेले फक्त 8 जागेवर आमचा काही निर्णय झालेला नाही. विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेचा तो जर झाला, आता शिवसेनेचा त्या एका तालुक्याचं आमचं बाकी आहे, त्या तालुक्याचं जर झालं तर मला असं वाटतं युती सुरळीत होईल. परंतु आत्ताच्या घडीला एखाद्या तालुक्याची झाली नाही म्हणून बाकीच्या तालुक्याची होऊ नये अशी भूमिका आम्ही घेतली आणि संभाजीनगरात 9 तालुक्यापैकी 8 तालुक्यात आमची महाविकास आघाडी पूर्णपणे झालेली. मुंबईत महायुतीचे सेना भाजपचा वाद पेटलेला आहे. समाधान सरवणकर विरोधात भाजप आक्रमक झालाय. त्यांनी एक छोटा मेसेज तयार करून व्हायरल केलाय आणि या सगळ्या प्रकरणात आता सायबरमध्ये देखील तक्रार करण्यात येत आहे. हे तर आणखी अजून दगड डोक्याने एकमेकाच्या डोक्यात घालायचे बाकी आहेत. तीही वेळ लवकरच येईल असं मला वाटतं. संभाजीनगर बॅनर लागले, त्या बॅनर मध्ये असं लिहिलंय त्यांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली तर जनता कधी सोडणार नाही. ते शून्य आणि सोलीकर बॅनर आहे. सत्य आहे. गद्दारी हे बऱ्याच ठिकाणी जे काही गद्दार गेले होते यांना जनतेनं पराभूत केलेलं आहे. एक अर्धा उरला असेल तर त्याचं सुद्धा जनतेत स्थान राहिलेलं नाही आणि म्हणून हे बॅनर एक बोलकं आहे. गद्दारी विशेषतः लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.